नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि हो, स्वच्छतेचे सर्व नियम पाळा आणि आपले आरोग्य सांभाळा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत मी संध्या ज्ञानेश भणगे, अमृतवल शिक्षण संस्था, धर्मवीर संभाजी विद्यालय विक्रोळी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. बालमित्रांनो, आपला हा निसर्ग आहे की नाही, आपला सखा, मित्र, एकदम खराखुरा मित्र असतो आणि तो आपल्याला ना भरभरून काहीतरी देत असतो. त्यामध्ये त्यातले दऱ्या, खोऱ्या, डोंगर, पर्वत, झुळझुळणारे झरे या सगळ्या गोष्टी आपल्याला आनंदित करून ठेवतात, आपल्याला मनमोहित करतात. आणि या निसर्गाचा जवळून आनंद घेण्यासाठी आपण काय करतो? त्या निसर्गाला भेटण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आणि तेथील आनंद निसर्ग लुटण्याचा आनंद घेत असतो. आणि तिथे जे काही पाहिलेलं आहे, जे काही अनुभवलेलं आहे, तर इतरांना सांगण्यासाठी फार उत्सुक असतो, की कधी एकदा मी माझ्या मित्र-मैत्रिणीला या सगळ्या गोष्टी सांगते. ही इच्छा आपल्याला असते. आणि मग अशा वेळी आपण काय करतो, तर शब्द रूपाने, तर काही वेळा चित्र रूपाने आपण आपल्या मनात जे काही चाललेलं आहे किंवा आपण जे काही तिथे पाहिलेलं आहे, ते लिहून किंवा चित्ररूपाने इतरांना त्याचं दर्शन घडवून आणत असतो. मग असंच आजच्या पाठाला आपल्याला एक छानसं चित्र, गावाचं चित्र आपल्याला भेटायला आलेलं आहे. आणि या गावामध्ये वेगळं काय आहे? तर त्या गावाचं निरीक्षण आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि आजच्या आपल्या पाठाचा घटक सुद्धा खूप सुंदर आहे. घटकाचे नाव आहे, आम्ही नकाशा वाचतो. आता नकाशा म्हणजे काय? तर बघा, एखाद्या ठिकाणचे किंवा भूपृष्ठावरील, जमिनीवरील एखाद्या ठिकाणचे प्रमाणित केलेले जे लेखन असते, आलेखन, कागदावरील आलेखन, त्याला म्हणतात नकाशा. मग हा नकाशा ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल, अरे मराठीचा तास चालू आणि बाई परिसर काय शिकवतायत? तर आजच्या पाठाला आपण काय करणार आहोत? परिसराकडून भाषेकडे जाणार आहोत. मग आता भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये नकाशाचा आपल्याला काय उपयोग होतो? का बरं नकाशा वाचन करायचं? तर बघा, आपण जेव्हा परिसरामध्ये जातो, तिथे वेगवेगळे प्रसंग घडत असतात, घटना घडत असतात, भिन्न-भिन्न परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या परिस्थितीनुसार आपण आपल्या स्वतःचे अनुभव व्यक्त करत असतो. म्हणजे तिथे मला काय जाणवलं आहे, काय पाहिलं आहे, ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला भाषेमध्ये नकाशा वाचनाचा उपयोग होतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी मी पाहिलेल्या गोष्टी इतरांशी मी चर्चा करतो. त्यावर प्रश्न विचारणे, उत्तरे काढणे याच्यातून काय होतं, तर आपली भाषा समृद्ध होते. आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचं ज्ञान त्या ठिकाणी मिळतं. आणि म्हणून भाषेमध्ये सुद्धा नकाशा वाचनाला फार महत्व आहे. मग आता जाऊया चला आजच्या आपल्या पाठाकडे. आपला पाठ आहे, आम्ही नकाशा वाचतो. आता नकाशा वाचनासाठी काही ठराविक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. मग कोणकोणत्या बऱ्या गोष्टी असतात? जसं की मी आत्ताच म्हटलं, की आपण काय करणार आहोत? परिसराकडून भाषेकडे जाणार आहोत. तर पहा, तुमच्या समोर एका राज्याचा नकाशा आलेला आहे, बरोबर? तर भक्ती मला सांगेल का बाळा, हा कोणत्या राज्याचा नकाशा आहे? भक्ती गोरे, मला सांगशील? महाराष्ट्र. महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य. अगदी बरोबर. व्हेरी काय गुड. महाराष्ट्र? सगळ्यांचं उत्तर माझ्यापर्यंत आलेलं आहे. मनामध्ये सगळ्यांनी प्रश्नांची उत्तरं काढून ठेवायची आहेत आपल्या मनामध्ये. हां. आता महाराष्ट्र राज्य बघा, वेगवेगळे जिल्हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि या नकाशामध्ये, या नकाशाकडे पाहिल्यानंतर त्या राज्याचा आकार केवढा आहे किंवा तो कसा दिसतो, हे सगळं आपल्याला याच्यातून समजलेलं आहे, हो की नाही? मग आता आरती मला सांगेल. आरती, हा कोणता नकाशा आहे बाळा? कोणत्या देशाचा नकाशा आहे आरती? देशाचा. भारताचा. आणि अगदी बरोबर. आपला भारत देश, या भारत देशाचा भारत देश. भारत देशामध्ये विविध जी राज्य भारत आहेत, त्या देश. सगळ्यांचं लेखन म्हणजे बघा, राज्यांना प्रत्येकी नाव दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जी जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यामुळे काय झालं, आपल्याला नकाशा वाचनात करताना त्याचा उपयोग झाला, की कोणत्या ठिकाणी कोणतं राज्य आहे, कोणत्या ठिकाणी कोणता जिल्हा आहे, ही सगळी माहिती आपल्याला नकाशातून मिळते. आता जेव्हा आपण नकाशा वाचन करतो की नाही, तर सगळ्यात महत्वाचं बघा, एका बाजूला असं चिन्ह दिलेलं असतं. हे चिन्ह आपल्याला ओम काय सांगत असतं?
हा ओम चाळके हे चिन्ह आपल्याला काय सांगत असतं? बरं, मला श्रेया सांगेल. श्रेया, हे चिन्ह आपल्याला काय सांगत असतं? उजव्या बाजूला बघ कोपऱ्यात एक चिन्ह आलेलं आहे. मृण्मयी सांग बाळा. ओके, बरं. चला मी सांगते. हे चिन्ह आहे. कशाचं आहे? दिशा दिशा. दाखवत असतं. हो बाई. अगदी बरोबर. दिशा. दिशा. हां, दिशा. चला आता माईक बंद करायचं. आता माईक बंद करायचं. हां, आता माईक बंद दिशा करायचं. व्हेरी दाखवत असते. दिशा दाखवत असते. त्यामुळे काय होतं, कोणतं राज्य कुठे आहे, कोणता जिल्हा कुठे आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला या दिशेमधून कळत असते. आणि जर निरीक्षण केलं तर वरच्या बाजूला उत्तर दिशा दाखवलेली असते, हो की नाही? मग या उत्तर दिशेनुसार आपण इतर दिशांचा अभ्यास परिसरमध्ये पाठ 4 कोणता? दिशा आणि नकाशा या पाठामध्ये याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामुळे हे तुमच्या लक्षात असेल, हे सगळं माहीत असेल, की या दिशांचा चला माईक बंद, अगदी माईक बंद. हां, व्हेरी गुड. मग या दिशांच्या मदतीने काय होतं आपल्याला नकाशामध्ये कोणतं ठिकाण कुठे आहे, हे शोधण्यासाठी याची मदत होते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट नकाशा वाचनात असते, ती म्हणजे एक बाजूच्या कोपऱ्यामध्ये एक छोटीशी सूची दिलेली असते आणि या सूचीमध्ये या संपूर्ण नकाशाचं सार दडलेलं असतं. म्हणजे कोणतं ठिकाण, त्या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहे, त्या ठिकाणी काय मिळतं, तर चिन्हांच्या रूपाने किंवा खुणांच्या रूपाने त्या सूचीमध्ये त्याचं लेखन केलेलं असतं. आणि मग त्या दृष्टीने आपण नकाशाचं छानपैकी वाचन करतो. मग आजचा पाठ जो आपला आहे, आम्ही नकाशा वाचन करतो. तर त्या पाठामध्ये आपण याच सगळ्या नियमांचं पालन करणार आहोत. जसं आपण आता हे नकाशे पाहिले, महाराष्ट्र राज्य, भारत देशाचा नकाशा पाहिला. बघा आता इथे तुमच्या समोर आलेला आहे आपला मित्र Google. तो काय करत असतो, मला कुठे जायचंय त्याचं नाव टाइप केलं, की पटकन आपण त्या ठिकाणी जाऊन काय करतो Googleच्या साहाय्याने आपल्याला ते ठिकाण समजू शकतं. योग्य इच्छित स्थळी आपल्याला पोहोचवण्यासाठी तो आपल्याला एक मार्गदर्शकाची भूमिका करत असतो. त्याचबरोबर बघा, आकाशामधून सुद्धा त्या ठिकाणचे अशा प्रकारे काय केले जातात, फोटो काढले जातात. त्याला म्हणतात सॅटेलाईट कॅमेरा किंवा ड्रोनच्या मदतीने काय होतं, या ठिकाणाचा एक आराखडा, एक आलेख चित्ररूपाने आपल्या समोर येत असतो आणि या चित्राच्या मदतीने आपल्याला त्या ठिकाणाचा अंदाज येत असतो, की नाही? मग आता बघा, तर या ठिकाणी बघा, चला वर्ग आठवला असेल, कधी एकदा कोरोना संपतोय आणि माझी शाळा सुरू होते, असं प्रत्येकाला इच्छा होत असेल, हो की नाही? तर बघा वर्गामध्ये हा गमती-जमती आपण करत असतो. बघा मध्यभागी ही रिया बसलेली आहे. दिसते की नाही रिया? आणि ह्या रियाने कोणता हात वर केला आहे? डावा, डावा हात वर केलेला आहे. पण जर मी इथून पाहिलं, तर माझा डावा हात तर या बाजूला येतो, हो की नाही? मग काय होतं, तर डाव्या बाजूला तिने हात जेव्हा वर केलाय, तर तिच्या डाव्या बाजूला हिरवा रंगाचा शर्ट घातलेला एक मुलगा बसलेला आहे आणि उजव्या बाजूला पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातलेली एक मुलगी बसलेली आहे. मग आता जर मी रियाची दिशा बदलली, म्हणजे रियाने जर फळ्याकडे पाठ केली, तर तिचा उजवा आणि डावा म्हणजे ही बाजू बदलणार आहे. त्यामुळे उजव्या बाजूची मुलगी कोण, डाव्या बाजूचा मुलगा कोण हे बदलणार आहे, हो की नाही? मागच्या बाजूला हा एक मुलगा बसलेला आहे. जर तिने दिशा बदलली, तर तो मुलगा तिच्या समोर येणार आहे. मग हा गोंधळ होत असतो. मागच्या पुढच्या बाजूने, उजव्या डाव्या बाजूने काय होतं, आपल्याला पक्का अंदाज लावतात. निश्चित ते ठिकाण कुठे आहे, निश्चित तो कुठे आहे कळत नाही. मग बाईंनी आपल्या शाळेमध्ये, आपल्या वर्गामध्ये गंमत केलेली असते. काय केलेली असते? छान-छान दिशादर्शक पट्ट्या वर्गामध्ये भिंतीवर लावलेल्या असतात. की त्या पट्ट्या आपल्याला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशा दाखवतात आणि त्यानुसार आपण वर्गामध्ये या सगळ्या दिशांच्या मदतीने जे काही दिसतंय त्याचं वाचन करत असतो आणि योग्य ठिकाणी कपाट कुठे आहे, दरवाजा कोणत्या बाजूला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सगळ्यांची एकसारखी येतात आणि अचूक येत असतात, हो की नाही? मग चला पाहूया थोडंसं आपल्या मराठीच्या नकाशा वाचनापूर्वी आपण दिशेचा अभ्यास करूया. बघा, दिशा ठरवण्यासाठी सगळ्यात आपल्याला महत्वाचं आहे, सूर्य उगवतो ती दिशा, हो की नाही? सूर्य उगवतो ती दिशा आहे पूर्व आणि त्या दिशेनुसार आपण काय करत असतो? इतर दिशा ठरवत असतो. बघा, हा मुलगा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे.
आणि जेव्हा हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, तेव्हा त्याचा डाव्या बाजूला ज्याने जो हात समोर केलेला आहे त्याची डावी बाजू, त्या डाव्या बाजूला दिशा येते उत्तर. कोणती दिशा येते? डाव्या बाजूला दिशा येते उत्तर. आणि उत्तर दिशेच्या समोर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, बरोबर उत्तर दिशेच्या समोर आहे दक्षिण दिशा आणि पूर्व दिशेच्या मागच्या बाजूला आहे पश्चिम दिशा. म्हणजेच आपण जर एक दिशा आपल्याला समजली, तर आपण इतर या 3 दिशांविषयी माहिती मिळवू शकतो. कोणते ठिकाण कुठे आहे अचूक आपण सांगू शकतो. तर चला मग आपलं जाऊया गावाच्या नकाशाचं वाचन करण्यासाठी. बघा या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर असं गाव दिसत आहे. निसर्गाने नटलेलं, छान-छान हिरवंगार असं वातावरण तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर माझा आता प्रश्न आहे, पण जर शहाण्या मुलांसारखं रेज हँड केला तर तुमचा माईक चालू होणार आणि गोंधळ केला तर काय होणार? ऑटोमॅटिक सगळ्यांचे माईक बंद होणार आहेत. ओके? तर माझा पहिला प्रश्न आहे सायली पाटीलसाठी. सायली पाटील या चित्राचं छानपैकी निरीक्षण करायचं आणि या ठिकाणी तुला जे दिसतंय ना, फक्त एक घटक सांगायचा. त्या चित्रामध्ये तुला काय दिसतंय? फक्त एक. ओके सायली? मोठी मोठी घरं दिसत आहेत. परत हां, एकच सांगायचं. व्हेरी गुड. छोटी-मोठी घरं दिसत आहेत. अगदी बरोबर, छान. सोहम मला सांगेल घरं दिसत आहेत. आणि काळजी काय घ्यायची माहितीये का? माझं उत्तर झाल्यानंतर मी ते परत दुसऱ्याने ते सांगायचं नाही. ओके? पण आहे. हां, सोहम मला सांगेल काय दिसतंय? एकच गोष्टीचं नाव सांगायचं सोहम. ग्रामपंचायत. ग्रामपंचायत दिसते. अगदी बरोबर. मला आता ध्रुव नार सांगेल काय दिसतंय? वेदाने सांगितलंय चित्रात शाळा दिसत आहे. अगदी बरोबर वेदा. निर्जला सांग काय दिसतंय? तुला काय दिसतंय निर्जला? तिच्या आरोग्य आरतीने दिलेलं आहे. खूप छान. एक नदी दिसत आहे. ओमने सांगितलंय बस स्थानक दिसत आहे. अगदी खूप छान. विनंती मला सांगेल का? विनंती गवस काय दिसतंय तुला सांग बरं इथे? एकच सांगायचं की ते परत झालं नाही पाहिजे हं. घरे दिसत आहे. ओके. घरं दिसत आहेत. बरं. जयेश कुचेकर सांगेल का मला तुला काय दिसतंय बाळा? वेगळं काहीतरी. नद्या दिसत आहे. दिसत आहे. हा जयेश परत बोल बाळा मला ऐकायला नाही आलं. नद्या दिसत आहे. बरं. हां, आता मला श्रेया कदम सांगेल. श्रेयाला काय दिसतंय? सोहम बरोबर पाण्याची टाकी दिसत आहे. आदेशने सांगितलंय बैलगाडी दिसत आहे. अरे वाह! झाडं खूप दिसत आहे. छान वापर करणाऱ्या सगळ्या मुलांचा दिसत आहे. गावातील रस्ते कच्चे आहेत. अरे वाह! गावातील रस्ते कच्चे आहेत. अरे वाह! खूप छान. आता मला गार्गी सांगेल बस जिथून जात आहे एसटी जिथून जात आहे तो रस्ता कसा आहे गार्गी? जसं कच्चे रस्ते गावात कच्चे रस्ते दिसतात. डांबरी रस्ता. हां, डांबरी रस्ता, पक्का रस्ता तिथे पक्के रस्ते. अगदी बरोबर. म्हणजे डांबरी बघा रस्ते. हां, आता माईक बंद. अगदी बरोबर. हां, आता माईक बंद. येस, व्हेरी गुड. खूप छान. आता बघा काय झालंय, सगळ्या चित्रामध्ये जे काही दिसतंय हॉस्पिटल त्या पण आहे. सगळ्याचं वर्णन तुम्ही या ठिकाणी केलं आणि आपल्या पुस्तकामध्ये खूप सारी चित्र आपल्याला भेटायला आलेली आहेत. त्या चित्रांचं आपण वर्णन केलेलं आहे. त्या चित्रांचं छानपैकी आपण लेखन केलेलं आहे. हो की नाही? चित्रवर्णन आपण आपल्या शब्दरूपाने मांडलेलं आहे. चित्र वाचन करायला शिकलेलो आहोत. चित्र वर्णन करायला शिकलेलो आहोत. चित्रावरून आपण गोष्ट सुद्धा तयार केलेली आहे. मग आजच्या पाठाला काय करणार आहोत? पुन्हा मी आठवण करून देते, की या चित्राच्या मदतीने आपण छानपैकी नकाशा वाचन करणार आहोत. मग आता या ठिकाणी या चित्रामध्ये, या गावामध्ये जी वेगवेगळी ठिकाणे तुम्हाला दिसत आहेत, ती प्रत्येक एक ठिकाण तुम्हाला भेटायला येत आहे. बघूया बरं पहिलं कोण भेटायला आलेलं आहे? अगदी बरोबर आरती, शेती दिसत आहे. बघा बरं तुम्हाला सगळ्यात पहिलं कोण बरं भेटायला येत आहे? आता सगळ्यांनी 2 मिनिटं चॅट बॉक्स पण बंद करा. म्हणजे स्क्रीनवरचं सगळं तुम्हाला छानपैकी दिसणार आहे. बघा बरं कोण आलेलं आहे? पुन्हा पहा.
या चित्रामधलं पहिलं ठिकाण जे आहे बस स्थानक तुम्हाला भेटायला आलेलं आहे बघा. बस स्थानकावर प्रवाशांची ये-जा करणे, वाहतुकीसाठी सोय, एका गावावरून दुसऱ्या गावात जाण्यासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी, ठिकाणी जाण्यासाठी या बसचा उपयोग केला जातो. गावी या बसला काय म्हणतात माहितीये का? लाल परी किंवा एस-टी असं सुद्धा आपण हिला म्हणतो, की नाही? तर या बस स्थानकाची सोय बघा कशी छानपैकी केलेली आहे. वरती छत आहे, की प्रवासी थांबल्यानंतर प्रवास थांबल्यावर काय त्यांना ऊन लागू नये. त्यामुळे काय केलेलं आहे बस स्थानक बघा गावामध्ये किती छानपैकी असं छान त्याच्यावर शेड टाकलेली आहे आणि बाजूला बोर्ड आहे. फलक लावलेला आहे बस स्थानकाचा अगदी छान. आता कोण आलं बघा या ठिकाणी भेटायला आपल्याला? हां, आत्ता आलेलं आहे आरोग्य केंद्र. आरोग्य केंद्रामध्ये मला मला कोणतरी चैतन्य मडोळे सांगेल का बाळा आरोग्य केंद्राचा आपल्याला काय बरं उपयोग होतो? दवाखाना अगदी बरोबर द्रोणाक्ष. चैतन्य सांगू शकशील का बाळा? बरं ठीक आहे चला. ओके व्हेरी गुड. आरोग्य केंद्र या ठिकाणी काय होतं आपल्या टीचर आरोग्य दवाखाना. हां, दवाखाना अगदी बरोबर. मग या ठिकाणी काय होतं? बाई दवाखाना. हां, दवाखाना त्याचं बरोबर. आपण इथे दवाखाना म्हणतो. आरोग्य केंद्र म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं ठिकाण, की जिथे डॉक्टर, औषध भेट. परिचारिका असतात. हां, अगदी बरोबर. खूप औषध छान वेदा. उपचार आजारी झाला पडला की आजारी पडलं ना. की तिथे आपण आपल्या आरोग्याची तपासणी करायला जातो, बरे होण्यासाठी जातो, की नाही? खूप छान वेदा. आपण आजारी पडल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, तिथे गेल्यानंतर डॉक्टर आपला काय आजार झालेला आहे आपल्याला तपासतात आणि त्याच्यावर योग्य औषध देतात. जर मी बस स्थानकातून उतरली, तर बघा बसमधून जेव्हा मी उतरणार, एस-टी मधून जेव्हा मी उतरणार, तेव्हा माझ्या समोरच काय मला दिसणार आहे? आरोग्य केंद्र दिसणार आहे. पण जर मी गावाकडे तोंड केलेलं असेल बघा, एक तिथे व्यक्ती जाताना दिसत आहे, खांद्याला त्याने पिशवी लावलेली आहे. तो व्यक्ती त्याच्या बघा उजव्या हाताला आरोग्य केंद्र आहे, बरोबर? या शब्दांचं नीट लक्षपूर्वक तुम्ही श्रवण करायचं आहे, ऐकायचं आहे बघा. तो जो प्रवासी जात आहे, त्याच्या उजव्या बाजूला मला आरोग्य केंद्र दिसत आहे, ठीक आहे? त्याच आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूला काय आहे पुढे बघूया बघा. हे आरोग्य केंद्र आहे. इथे महिला आपल्या मुलाला घेऊन डॉक्टरांना दवाखान्यामध्ये तपासायला घेऊन आलेल्या आहेत किंवा डॉक्टरांकडे आलेल्या आहेत. लस देण्यासाठी येऊ शकतात किंवा नियमित तपासणीसाठी सुद्धा ते आलेले असतील. अगदी बरोबर. याच आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूला आहे ग्रामपंचायत. ग्रामपंचायत कार्यालय, की जिथे गावाचा संपूर्ण कारभार चालतो. आपल्या गावामध्ये काय-काय सुविधा करायच्या आहेत, काय-काय कोणाला अडचणी आहेत, या सगळ्यांचा शोध किंवा सगळ्यांचा अभ्यास, सगळ्यांची एकत्रपणे केलेली चाचणी या ठिकाणी होत असते. असं हे ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि या ठिकाणी लोकं चर्चा करून आपल्या गावाचा विकास कसा होईल, यासाठी मार्ग काढत असतात. आणि बघा निरीक्षण केलात तर या ग्रामपंचायतीच्या अगदी समोर एक छान मोठं झाड आहे आणि त्याच्या भोवती एक गोलाकार बसण्याची सोय केलेली आहे. तर त्याला म्हणतात पार. पारावर बसणे, की जिथे एकत्रपणे बसून लोकं काय करू शकतात, गप्पा मारू शकतात, चर्चा करू शकतात आणि छान-छान झाडाखाली असल्यामुळे काय होणार, सावलीमध्ये निसर्गाचा आनंद घेत, शुद्ध हवा घेत लोकं तिथे गप्पा मारत असणार. आता पुढे जाऊया. आणखी काय बरं या गावाचं वैशिष्ट्य आहे? हां, नदी. खळखळ वाहणारी नदी. बघा नदी. डोंगरातून झरे फुटलेले आहेत आणि झरे पुढे वाढत-वाढत तिथून काय झालंय पुढे त्याची मोठी नदी तयार झालेली आहे आणि या नदीवर लोके आपल्या कपडे धुण्यासाठी येत असतील, पण तसं करायचं नाहीये कारण आपण परिसरमध्ये अभ्यासलं आहे, मराठीमध्ये अभ्यासलेलं आहे काय? तर पाणी स्वच्छ ठेवले पाहिजे, हो की नाही? मग या ठिकाणी त्या लोकं येत असतील सैर करायला. आपण बघा, आपल्याला शहरामध्ये नदी पाहायला मिळत नाही. मग गावी गेल्यानंतर आपण नदी पाहिल्यानंतर इतके वेडे होतो, की कधी एकदा त्या नदीच्या पाण्यामध्ये पाय बुडवतोय, त्या थंड-थंड पाण्याचा आनंद घेतोय.
असं इथे अनुभवायला छानपैकी मिळतं. अगदी बरोबर. नदीजवळ महिला पाणी भरत असतील. अगदी बरोबर. त्यांना ज्या काही आवश्यक घरातल्या काही कामांसाठी लागणारं पाणी आहे ते नदीवरून घेऊन जात असेल. कपडे धुणे, भांडी धुण्यासाठी. खूप छान बघा. त्यानंतर नदी बघा. खूप छान. चॅट बॉक्समध्ये उत्तर देणाऱ्या मुलांचं खूप खूप कौतुक हां. आणि या नदीवर एक छोटासा तुम्हाला पूल दिसत असेल, तर या पुलाच्या मदतीने मला आता मला सांगणार आहे सोनाक्षी गायकवाड. या पुलाच्या मदतीने किंवा हा पूल नदीवर का बरं बांधला असेल? फक्त सोनाक्षीचा माईक चालू होणार आहे हां. हां, सोनाक्षी सांगू शकते बाळा? बघ आता तुझा माईक चालू होईल. बरोबर स्नेहाल. पलीकडे जाऊ शकतो. अगदी बरोबर. नदी पार करण्यासाठी आपल्याला या नदीवरच्या पुलाचा उपयोग होतो. बघा एक मुलगा त्या नदीवरून नदीच्या पुलावरून या ठिकाणावरून त्या ठिकाणी जात आहे. ये-जा करण्यासाठी अगदी बरोबर आरती. खूप छान बघा ये-जा करण्यासाठी या नदीवरील पुलाचा उपयोग होत आहे. आणि या नदीच्या पलीकडे जसं नदीच्या अलीकडे आपण आरोग्य केंद्र पाहिलं, ग्रामपंचायत पाहिली, त्यासमोर पार पाहिला, बस स्थानक पाहिलं. मग नदीवरील पूल पार केल्यानंतर पलीकडे एक गावामध्ये आहे शाळा. काय आहे? शाळा. ज्ञानदान देण्याचं काम करणारी आपली शाळा. हे चित्र पाहिल्यानंतर तुमची स्वतःची शाळा, आपली स्वतःची सगळ्यांना आठवलेली असेल. अगदी बरोबर. चला माईक बंद आता. शाळा. हं. शाळा. मग आता बघा, या शाळेचा आकार अगदी बरोबर गणेश, पुलाच्या मदतीने आपण पलीकडे जाऊ शकतो. खूप छान. या शाळेमध्ये ही मुलं आलेली आहेत. बघा सी आकारामध्ये ही शाळा आहे. हो की नाही? शाळेमध्ये छान-छान वर्ग दिसत आहेत. लवकर सांग, आजूबाजूला लवकर झाडी आहे. व्हेरी गुड. चला माईक बंद. सगळ्यांची उत्तरं माझ्यापर्यंत पोहोचलेली आहेत. खूप छान. सांग. आणि हां, आता या शाळेला बघा छानसं पटांगण आहे, मैदान आहे आणि या मैदानामध्ये प्रार्थना होत असेल, कवायती होत असतील, हो की नाही? मग अगदी बरोबर मुले शाळेत जात आहेत. खूप छान. त्यानंतर कोण बरं भेटायला आलंय चित्रातलं आपल्याला? हां, आता आलेली आहे पाण्याची टाकी. ही पाण्याची टाकी काय करते? गावामध्ये सर्वांना पिण्याची पाण्याची सोय करत आहे. टाकीच्या साहाय्याने काय होतंय? पिण्याच्या पाण्याची सोय इथे केली जाते. बघा किती मोठी अशी टाकी आहे. शाळेत आपल्याला शिकायला मिळतं. अगदी बरोबर. या मोठ्या टाकीमध्ये पाण्याचा साठा केला जातो आणि पाईपच्या मदतीने प्रत्येक घरापर्यंत हे पाणी, पिण्याचं पाणी सर्वत्र पोहोचवलं जातं. जसं आपल्या शहरामध्ये सुद्धा काय होतं, अशी तलावामधून काय होतं, पाणी शुद्धीकरण करून अशा मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठवलं जातं आणि मोठमोठ्या पाईपच्या मदतीने, नळांच्या साहाय्याने आपल्यापर्यंत ते पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. अशी या गावामध्ये सुद्धा या पिण्याच्या पाण्याची छान प्रकारे सोय केलेली आहे. त्यानंतर पाहिलं आपण या चित्रामध्ये छानशी बैलगाडी आहे, हो की नाही? मग बैलगाडीची सैर सगळ्यांना आवडते, हो की नाही? बैलगाडीमध्ये बसायला सगळ्यांना आवडते. गावात पाणी पुरवठा केला जातो पिण्याच्या पाण्याने. अगदी बरोबर. खूप छान. पाण्याची टाकी बघा इथे तुम्हाला चित्र आलेलं असेल पाण्याची टाकी. आता आपण पुढे जाऊया. आता आपण करणार आहोत जसं आपण उजवी बाजू, डावी बाजू बघितली, पुढची बाजू बघितली, मागची बाजू बघितली. जसं की बघा मी सांगितलं, की जर एखादा प्रवासी गावात त्याने प्रवेश केला, तर त्याच्या उजव्या हाताला आरोग्य केंद्र आहे, ग्रामपंचायत आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर समोर त्याला नदी भेटते. नदीवरून पूल त्याने पार केला, की पुन्हा उजव्या बाजूला शाळा आहे, पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. पुढे गेल्यानंतर त्याला गाडी भेटणार आहे. पण बघा, जर मी गावातून बाहेर येत आहे, तर मी गावातून बाहेर येत असेल, तर बघा सगळे ठिकाणं माझे उजव्या बाजूचे सोडून डाव्या बाजूचे होणार. एक थोडंसं मनामध्ये तुम्ही विचार करा, की अरे मी आता गावातून बाहेर निघत आहे. तर मी निघाल्यानंतर माझी शाळा, गावातली ही शाळा माझ्या डाव्या हाताला येते. पिण्याच्या पाण्याची टाकी सुद्धा माझ्या डाव्या हाताला येते. नदी कुठून सुरू झालेली आहे, तर डाव्या बाजूनेच ती इकडे उजवीकडे वाहत आहे.
पुढे आल्यानंतर काय एक स्कूटरवर माणूस चाललेला आहे. तिथेच पुढे ग्रामपंचायत सुद्धा माझ्या डाव्या हाताला आली आणि आरोग्य केंद्र सुद्धा माझ्या डाव्या हातालाच आलेलं आहे. मग जर मी माझ्या मित्र-मैत्रिणीला सांगायचं झालं गावाचं वर्णन, तर मला सांगताना काय होणार? अडचण होणार आहे. तर त्या ठिकाणी मला सांगणं गरजेचं आहे, की मी गावात प्रवेश केला, की गावातून बाहेर आली. मग हा गोंधळ होऊ नये म्हणून मला काय करणार आहे? या ठिकाणी दिशा मदत करणार आहेत. या दिशांच्या मदतीने मला संपूर्ण गावाचा आराखडा माझ्या मित्र-मैत्रिणींना, माझ्या नातेवाईकांना सांगायला मदत होणार आहे. मग चला तर आपण या गावाच्या दिशा पहिल्या ठरवूया. तर बघा या गावात सूर्य आधी या दिशेला उगवतो म्हणजेच ती दिशा झाली पूर्व. म्हणजेच पूर्व दिशेला काय आहे याचं विचार करून ठेवायचा आहे. मी प्रश्न विचारणार आहे याच्यावर. जर मी पूर्वेकडे तोंड केलेलं आहे, तर माझ्या डाव्या बाजूला येणार आहे उत्तर दिशा. आता उत्तर दिशेला गावामध्ये काय आहे, हे सुद्धा आपण विचार करून ठेवायचं आहे. त्यानंतर बरोबर मला माहिती आहे, आम्हा सगळ्यांना माहिती आहे, उत्तर दिशेच्या अगदी समोर येते दक्षिण दिशा, हो की नाही? मग दक्षिण दिशेकडे गावामध्ये काय आहे? आणि सगळ्यात महत्वाचं पूर्व दिशेच्या समोर अगदी येते ती म्हणजे पश्चिम दिशा. म्हणजे आता आपण नकाशा वाचन या गावाच्या नकाशाचं वाचन दिशांच्या मदतीने खूप छान प्रकारे करू शकतो. ओके. तर आता बघा सगळे कशा दिशा तुमच्या डोक्यामध्ये बसलेल्या आहेत छानपैकी. तर चला जाऊया आपण दिशांच्या मदतीने या नकाशाचं वाचन करूया. बघा नकाशा वाचन आपण पहिलं काय केलं? चित्रांच्या मदतीने त्या ठिकाणांची नावं घेऊन उजवी डावी बाजू दाखवून या नकाशाचं वाचन केलं. आता आपण दिशांच्या मदतीने या नकाशाचं वाचन करूया. बघा बरं आता तुम्हाला येतील एक एक करून दिशा येणार आहे. बघा पूर्व दिशा आलेली आहे. आता खूप साऱ्या मुलांचे रेझान दिसत आहे. मला मराठे सांगेल का बाळा? पूर्व दिशेला या ठिकाणी तुला काय काय दिसत आहे? जास्त मुलांनी चॅट बॉक्सचा वापर करायचा आहे. ज्याचं नाव घेतलं त्याने माईक चालू करून उत्तर द्यायचं आहे. मला मराठे सांगणार आहे, की पूर्व दिशेला गावामध्ये काय काय आहे? काय दिसत आहे तुला? केंद्र, बैल हॉस्पिटल, स्कूटर आणि एक शाळा, नीट एक निरीक्षण करायचंय बघा. आता आपण सगळी टाकी, चर्चा एक केलेली नदी, आहे. मला बाह्य आरोग्य पूर्व केंद्र, दिशा बघा असे माईक चालू केले की काय होतं मग उत्तरं चुकीची येतात. मग असं बैलगाडी, हां, आता मला श्रावणी करपे सांगणार आहे. श्रावणी मला सांगेल, "बाळा, या गावामध्ये पूर्व दिशेला फक्त काय आहे ते मला श्रावणी सांगणार आहे. फक्त पूर्व दिशा." हां, श्रावणी मला सांग बाळा श्रावणी करपे. आणि शाळा. आरोग्य केंद्र आणि शाळा पूर्व दिशेला आहे. आपण आधीच्या चित्रामध्ये दिशा पाहिल्या होत्या. अगदी बरोबर वेदा. दवाखाना आणि ग्रामपंचायत. खूप छान चॅट बॉक्समध्ये सगळी मुलं खूप बरोबर उत्तरे देत आहेत. या गावामध्ये ते आरोग्य केंद्र आहे आणि ग्रामपंचायत आहे. ती आहे पूर्व बसून ऐक दिशेला. तिथं बसून ऐक मग झोप. खूप छान. आता बघा पुढे कोणती दिशा आलेली आहे तुमच्या समोर? आत्ता आलेली आहे उत्तर दिशा. तर मला श्रेया दळवी सांगेल का? श्रेया दळवी उत्तर दिशेला गावामध्ये काय आहे? दक्षिण, दीपाली मी प्रश्न काय विचारला? उत्तर दिशेला गावामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय? शेती, शाळा आहे, शाळा. शेती आहे. अगदी बरोबर. आणि बैलगाडी, ओके बैलगाडी अगदी बरोबर. आणखी उत्तर दिशेला गायत्री? बैलगाडी, बरोबर. रस्तारे, पाण्याची टाकी सुद्धा आहे. अगदी बरोबर प्रिया. पाण्याची टाकी आहे. म्हणजे पाण्याची टाकी, तिला आहे शाळा, पाण्याची टाकी आणि बैलगाडी सुद्धा जाताना दिसत आहे. अगदी बरोबर. आपण इथे चित्रांचा अभ्यास करूया. चित्रामध्ये व्यक्ती दिसत आहेत, माणसे दिसत आहेत, हो की नाही? तर आता बघा कोणती दिशा आलेली आहे? वेदा खूप छान. उत्तर दिशेला शाळा, नदी
नदीची दिशा बघूया. नदी उत्तरेकडून वाहते. अगदी बरोबर आहे. पण बघा, आत्ता नदी त्या पश्चिम दिशेकडे आहे. बघा, पश्चिम दिशेला आपल्याला नदी वाहताना दिसत आहे. पश्चिमेला काय आहे? नदी आहे. बघा, आली आहे तुम्हाला नदी भेटायला. खूप छान. झाडे आहेत विनंती. अगदी बरोबर. तन्विकाने सांगितलंय शेते आहेत. खूप छान. त्यानंतर पश्चिमेला नदी वाहत आहे. अगदी बरोबर. त्यानंतर दिशा आलेली आहे दक्षिण. मग जर मला गावाचा आराखडा नकाशामध्ये मांडायचा आहे, नकाशामध्ये त्याचं आरेखन करायचं आहे, तर मी दक्षिण दिशेला काय दाखवणार आहे गावातलं? आर्या जाधव सांगते का? हा, आर्या जाधव मला सांगेल दक्षिणेकडे काय बरं दिसतंय तुला? बस स्थानक. बस अगदी बरोबर. एसटी बस स्थानक. बस स्थानक. अगदी बस. बरोबर. खूप छान. सर्व मुलांचं खूप खूप कौतुक. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं? या गावाचा नकाशा एकदा आपण उजवी डावी बाजू या पद्धतीने पण त्याचं वाचन केलं. त्याचबरोबर दिशांच्या मदतीने सुद्धा यांचं वाचन केलेलं आहे. आणि जर मला हा नकाशा छानपैकी बनवायचा आहे, जसं आपण महाराष्ट्र राज्याचा, भारत देशाचा नकाशा पाहिला, की तिथे दिशा दाखवलेली होते. तर असा हा नकाशा तयार करून आपण एका कोपऱ्यामध्ये सूची दाखवू शकतो. नकाशा चिन्ह दिशेचं चिन्ह दाखवू शकतो. आणि आपल्या स्वतःच्या गावाचा किंवा आपण जिथे राहतो त्या ठिकाणाचा सुंदर असा नकाशा तयार करू शकतो की नाही? मग आता बघा, एक छोटेसे प्रश्न तुमच्यासाठी आहे. पहा बरं. हे आहे माझे घर, म्हणजे तुमचे सुद्धा. माझे घर, इथे मी बोलताना माझे घर, तुम्ही बोललात ते तेच माझे घर, हो की नाही? असं हे घर आहे. आणि जर निरीक्षण केलात, तर बघा, या घराचा दरवाजा सूर्य उगवतो त्या दिशेला आहे, हो की नाही? आणि माझ्या घराच्या अगदी समोर एक आहे शाळा. माझी शाळा अगदी माझ्या घराच्या समोर आहे. वेदा, खूप छान. दक्षिण दिशेला बस स्थानक आहे, डांबरी रस्ता आहे. खूप छान वेदा. बघा, माझ्या घराच्या समोर काय आहे? शाळा आहे. अगदी बरोबर. त्यानंतर घराच्या डाव्या बाजूला छानसा सुंदर असा बाग, सुंदर असा बगीचा आहे, की जिथे सकाळी मी व्यायाम करायला जाते, फेरफटका मारायला जाते आणि छान छान निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या बागेमध्ये जाते. ही बाग माझ्या घराच्या डाव्या बाजूला आहे. ओके. त्यानंतर माझ्या घराच्या उजव्या बाजूला आहे सुपर मार्केट, जिथे मला लागणाऱ्या दैनंदिन गरजा, इथे मला जे काही भाजी हवी, फळे हवी किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात, त्या सगळ्या या मला सुपर मार्केटमध्ये मला मिळतात. त्यानंतर मागच्या बाजूला आहे, माझ्या घराच्या मागच्या बाजूला आहे एक हॉस्पिटल, एक दवाखाना सुद्धा आहे. तर मला सर्व मुले काय करणार आहेत? चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकणार आहेत आणि ज्याचं नाव घेणार तो माईक चालू करून मला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. बघा, आता मला पहिला प्रश्न आहे माझा भक्ती गोरेसाठी माझा पहिला प्रश्न आहे. भक्ती, ही जी शाळा आहे की नाही माझ्या घराच्या समोर आहे. अगदी बरोबर. तर घराच्या समोर सूर्य उगवलेला आहे, म्हणजे ही शाळा माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे भक्ती? शाळा माझ्या घराच्या पूर्व दिशेला आहे. अगदी बरोबर. सगळ्या मुलांचं कौतुक. चॅट बॉक्स वाल्या मुलांचं तर खूप खूप कौतुक. ही जी शाळा आहे की नाही माझ्या घराच्या पूर्व दिशेला आहे. बघा, दिशा आली असेल तुम्हाला. पूर्व दिशा. अगदी बरोबर. आता मला सांगणार आहे, कोण बरं आहे? प्रथमेश बेबले मला सांगेल का? माझ्या घराच्या डाव्या बाजूला बाग आहे, बगीचा आहे. तर ही बाग कोणत्या दिशेला आहे प्रथमेश? उत्तर. दिशा सांग. अगदी उत्तर. बरोबर. उत्तर दिशा. खूप छान. म्हणजे माझ्या घराच्या उत्तरेला आहे बाग आहे. अगदी बरोबर. आता मला बघा, सचिन झोरे मला सांगेल माझ्या घराच्या उजव्या हाताला सुपर मार्केट आहे. मग हे सुपर मार्केट माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? हा, दक्षिण. सचिन झोरे मला सांगेल मला दक्षिण. दक्षिण दिशेला. अगदी बरोबर. खूप छान.
आणि मला विनोद सांगणार आहे. विनोद, माझ्या घराच्या मागच्या बाजूला आहे हॉस्पिटल. मग हे जे हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलची दिशा कोणती आहे? अगदी बरोबर. खूप छान. बघा. व्हेरी गुड. आता सगळ्यांचे माईक बंद आणि 2 मिनिटं चॅट बॉक्स सुद्धा बंद. व्हेरी गुड. खूप खूप कौतुक सर्व मुलांचं. बघा, म्हणजेच अशा पद्धतीने जिथे आपण मराठीमध्ये नकाशा वाचन करायला शिकलेलो आहोत, दिशांच्या मदतीने पाहिलं, उजव्या डाव्या बाजूच्या मदतीने पाहिलं. मग जेव्हा मला माझ्या घराचं नकाशा तयार करायचा आहे किंवा माझ्या शाळेचा नकाशा तयार करायचा असेल, तर मी अशा पद्धतीने दिशांच्या मदतीने तो नकाशा तयार करू शकते. नकाशा तयार करू शकता तुम्ही सुद्धा. जसं की आता डोळ्यासमोर तुमच्या आपली शाळा उभी करा आणि विचार करा, अरे शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणती बरं पूर्व दिशा आहे? माझा वर्ग कोणत्या दिशेला आहे? माझ्या मैत्रिणीचा वर्ग किंवा माझ्या भावाचा वर्ग कोणत्या दिशेला आहे? तर अशा पद्धतीने जर आपण निरीक्षण केलं, तर आपण आपल्या शाळेचा किंवा आपण जिथे राहतो त्या ठिकाणाचा नकाशा तयार करू शकतो. आणि हा नकाशा एक आराखडा तयार केल्यानंतर काय बघा आपल्याला स्वप्न असतं कित्येक जणांच्या मनात असेल, की मोठा झाल्यानंतर मला आर्किटेक्चर व्हायचंय, इंजिनिअर व्हायचंय. मग ही सुरुवात आपण इथून करू शकतो. अशा पद्धतीने छोटे-छोटे नकाशे तुम्ही तयार करून काय करू शकता? त्याचा अभ्यास आत्तापासूनच सुरुवात करू शकता. ओके. मग आता बघा, एक छोटासा स्वाध्याय तुम्हाला इथे दिलेला आहे. सगळ्यांचे माईक बंद आणि हा स्वाध्याय सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. तर या नकाशामध्ये आपण काय करणार आहोत? तर या स्वाध्यायामध्ये आपण काय करणार आहोत? ईशान्य. अगदी बरोबर. मला कोणीतरी उपदिशा सांगितलेल्या आहेत. खूप छान. बघा, परिसरमध्ये आपण मुख्य दिशांचा अभ्यास केलेला आहे आणि उपदिशा सुद्धा अभ्यासलेल्या आहेत. अगदी बरोबर. आणि या उपदिशांच्या मदतीने तर आपला नकाशा अगदी खूप खूप छान आणि इफेक्टिव्ह होणार आहे, म्हणजे प्रभावी होणार आहे, हो की नाही? मग आता तुम्ही काय करायचं? तुमच्या वर्गाचा नकाशा तयार करायचा आणि या नकाशामध्ये आपले वर्गखोल्या दाखवायचं, आपलं कार्यालय दाखवायचं, आपलं स्वच्छतागृह कुठे आहे, आपले घर सॉरी आपली पाण्याची टाकी शाळेची कुठे आहे, आपल्या शाळेतला छोटासा बाग, छोटीशी जी काही कुंडीत लागवड केलेलं असतं ते कुठे आहे, संगणक कक्ष कुठे आहे, प्रयोगशाळा कुठे आहे, याचं सगळ्यांचं आरेखन तुम्ही त्या नकाशामध्ये करू शकता. त्याचबरोबर तुमचं घर आणि आजूबाजूचा परिसर यांचा सुद्धा तुम्ही नकाशा तयार करू शकता. असा हा छोटासा स्वाध्याय दिलेला आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट मारायचा आहे आणि सगळ्या मुलांचं खूप खूप कौतुक. का बरं कौतुक? तर चॅट बॉक्सचा साऱ्या मुलांनी अभ्यास केलेला आहे. खूप सारा चॅट बॉक्स वापरलेला आहे. शिस्तीचं पालन केलेलं आहे. त्यासाठी सगळ्या मुलांचं खूप खूप कौतुक. सगळ्यांना धन्यवाद. आणि काय करायचं? YouTubeला जायचं. BNCDU मराठी 3 म्हणजे तिसरी इयत्ता. आपला व्हिडिओ ओपन करायचा, तो लाईक करायचा, इतरांना शेअर करायचा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे माईक बंद. पुन्हा एकदा सर्व मुलांचं खूप 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 कौतुक आणि धन्यवाद.